हिंगोलीमधून सगळ्यात मोठी बातमी आपल्यासमोर येत आहे। शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द, नवा उमेदवार घोषित। महाराष्ट्राच्या राजकारणातून सगळ्यात मोठी बातमी समोर आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार बदलण्यात आलेला आहे। शिवसेनेकडून हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती, पण हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी विरोध केला होता। अखेर भाजपच्या दबावानंतर हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे। शिवसेनेकडून हेमंत पाटील यांच्याऐवजी आता बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। विशेष म्हणजे शिवसेनेकडून पहिल्यांदाच अशा प्रकारे जाहीर झालेल्या उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी काल दिवसभरात प्रचंड बैठकांचं सत्र पार पडलं। शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, वाशिम यवतमाळच्या खासदार भावना गवळी काल मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठकीसाठी गेल्या होत्या। हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली होती, पण हिंगोलीच्या भाजप आमदाराने त्यांच्या उमेदवारीला विरोध केला, त्यामुळे ते सुद्धा चिंतेत आहेत। तर नाशिकच्या जागेवर आधी भाजप आणि आता राष्ट्रवादीने दावा सांगितल्यामुळे हेमंत गोडसे यांची धाकधूक वाढलेली होती। अखेर हेमंत पाटील यांना ज्याची भीती होती तेच घडलं आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे। गेल्या 5 वर्षापासून आमचे मित्र हेमंत भाऊ पाटील यांनी अतिशय चांगलं काम केलं आणि त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली। तशीच आता माझ्यावर जी ही जबाबदारी दिली ती मी जनतेची सेवा चांगल्या प्रकारे करू, त्याचबरोबर जे काही इथले विकासाचे प्रलंबित कामं आहेत निवडून आल्याच्या नंतर मी मार्गी लावण्याचा प्रयत्न करू। जी माझ्यावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जबाबदारी टाकली, यांना कुठलाही निवडून आल्याच्या नंतर तडा जाऊ दिला जाणार नाही याची दक्षता घेऊ। सगळं तुम्ही भारावून गेलेला आहात, अचानक तुमचं नाव तर निश्चितच गेलो, कारण सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातल्या एखाद्या मुलांना एवढी मोठी लोकसभेची जबाबदारी ही काय छोटी गोष्ट नाही। कधी वाटलं होतं का? मला लोकसभेची कधीच असं वाटलं सुद्धा नव्हतं। हल्ली आपण बघतो लोकसभेचे बाकीच्या पार्टीकडचे उमेदवार गडगंज श्रीमंत असतात आणि एकीकडे सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातल्या मुलाला कुठलाही राजकीय वारसा नसतेवर सुद्धा ही जबाबदारी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। मी निश्चितच पार पाडेल। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई।